मोबाईल येतो कायला। हा सॅमसंगचा कोणता फोन आहे? सैमसंग का A30s। बट नीचे बट A30s है। और ये ओप्पो, वीवो आणि अरे बापरे इथं तर डायरेक्ट ॲपल आहे। हे बा चालू आहे की भाई? चालू। क्या बात कर रहा है? हे बा चालू आहे का रे? दिसतंय का? हे बा मित्रांनो इथं ॲपलचा एक फोन पण दिसतोय आणि ॲक्च्युली चालू आहे तो। कितने का ये? ऑर्डर भेटेल इथे मंगळ बाजारामध्येच। या इकडे लवकर। कोंबड्याच्या आतड्यापासून तर वायरीपासून तर लोखंडापासून तर सायकलापासून सगळा नवा जुना मंगळवारचा बाजार आहे। सगळं भेटतं इथं। पलंग काय पंखे टीव्या मोबाईल सगळं बाराबा भेटतं। फक्त आमच्या चिंतालाच गिराक कोणी नसतं इथं। तर तुम्ही नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आहे मंगळवार आणि जसं की तुम्हाला माहिती आहे अहमदनगरमध्ये दर मंगळवारी या ठिकाणी चोर बाजार हा भरत असतो। अहमदनगरच्या ग्राहक भंडार चौकाच्या एक्झॅक्ट मागच्या दिशेला हा चोर बाजार भरतो। तर त्या ठिकाणी मित्रांनो कोंबड्यांचा बाजार, जुन्या कपड्यांचा बाजार, जुन्या भंगार सामानाचा आणि त्याच भंगारामध्ये कधी कधी आपल्याला खूप कामाच्या अशा वस्तू सापडत असतात। तर त्याच बाजाराची आज आपण पुन्हा एकदा सैर करणार आहोत मित्रांनो। तर मी आता निघालेलो आहे, पूर्ण रेडी झालो पा आणि लगेचच 5 मिनिटात आपण त्या ठिकाणी पोहोचूयात। चला निघूयात मित्रांनो आपण। तर या ठिकाणी तुम्ही पाहतायत आता सध्या ग्राहक भंडार चौकामध्ये आलो आहे मी। हा समोर जो दिसतोय ना तो ग्राहक भंडार चौक आहे मित्रांनो आणि याच ग्राहक भंडार चौकामध्ये कोंबड्यांचा बाजार असतो। तर तुम्हाला दाखवतो मी, चला। ही जी समोरची वास्तू पाहताय ना मित्रांनो हे आहे अहमदनगर गॅस गोडाऊन आणि याच्याच एक्झॅक्ट मागच्या दिशेला हा चोर बाजार भरत असतो मित्रांनो। आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कोंबड्यांचा बाजार पण भरतो सकाळी सकाळी। तर मी तुम्हाला ते पण दाखवतो। हे बस सकाळी सकाळी खूप सारे ग्राहक असे या ठिकाणी कोंबड्या घेण्यासाठी येत असतात। तर पूर्ण गावरान कोंबड्या या ठिकाणी मिळतात। या काकांनी पण एक कोंबडी घेतलेली दिसते बहुतेक, तर आपण त्यांच्या संग बोलूयात। तर काकांना आता मी बोललो की बाबा या कोंबडीच्या बाजाराविषयी थोडीशी माहिती द्या, पण त्यांना म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडीशी लाज वाटते। तर ते म्हणतात की मेरे को मत लो। तर ठीक आहे, हा या ठिकाणी कोंबड्यांचा बाजार भरतो मित्रांनो आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर हा गरिबांचा फॅशन स्ट्रीट म्हणजेच जुन्या कपड्यांचा बाजार भरतो। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साड्या, जीन्स, फॉर्मल पॅन्ट्स अशा खूप सारे कपडे या ठिकाणी अवेलेबल असतात जुने। व्यवस्थित जर बघून घेतलं तर चांगले चांगले कपडे पण या ठिकाणी मिळून जातात। पहा इथं फॉर्मल शर्ट्स आहेत, टी शर्ट्स आहेत जुने आणि जीन्स वगैरे पण भरपूर काही आहेत। हा संपूर्ण कपड्यांचा बाजार भरतो मित्रांनो, जुन्या कपड्यांचा या ठिकाणी। तर इथं पण आपण थोडंसं दाखवूयात। तर या ठिकाणी आता हे जे काका आहेत यांचं पण या ठिकाणी छोटंसं असं शॉप असतं। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण जीन्स आहेत आणि या ठिकाणी असे कपडे म्हणजे शर्ट्स वगैरे, टी शर्ट्स, फॉर्मल आणि या ठिकाणी मला वाटतं बहुतेक नाईट पॅन्ट आहेत त्या। तर त्यांच्यासंग आपण बोलूयात, ते थोडीशी माहिती जर भेटली तर घेण्याचा प्रयत्न करूयात। तर काका या ठिकाणी हा जो कपड्यांचा जो बाजार भरतो तर आपण याला गरिबांचं फॅशन स्ट्रीट असं म्हणतो। तर याविषयी तुम्हाला काय सांगता येईल बरं या बाजाराविषयी? बाजाराविषयी म्हणजे हा बाजाराला फार महत्त्वाचं जुनं आहे, कारण ह्याच्यावरती जे हॉटेल कामगार आहेत, कंपनीचे कामगार आहेत, जे मोलमजूर करणारे लोक आहेत, ज्यांना एक हातावर 4-5 हजार महिन्याला पगार आहे 10,000च्या आसपास, असे लोक येऊन इथं आपले घेऊन जातात। कारण त्यांना नवीन कपडे घेणे परवडत नाही, कारण नवीन कपडे शिलाई 500-600 रुपये झालेले आहे। त्या हिशोबाने त्यांना हे 50-100 रुपयात कपडे भेटतात, यूज अँड थ्रो असतात, महिन्याभरात वापरले, टाकून दिले, परत पुन्हा महिन्याने घेतले, अशा पद्धतीने त्यांचा एक गुजारा चालतो। चांगले लोक येऊन घेऊन जातात, त्यामुळे गोरगरिबांना परवडणारं मार्केट आहे। तर या काकांकडून आपण ही या ठिकाणचा जो भरणारा बाजार आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेतली मित्रांनो। तर मी तुम्हाला थोडंसं अजून एकदा व्यवस्थित दाखवतो आहे। पहा चांगल्या या ठिकाणी जीन्स असतात, जसं की काकांनी सांगितलं यूज अँड थ्रो, पण मी तर म्हणतो हे खूप चांगले जीन्स आहेत। हे पहा खूप म्हणजे चांगले जीन्स आहेत, कुठंच म्हणजे असं डिफेक्ट वगैरे काही दिसत नाही आहे। या ठिकाणी फॉर्मल शर्ट्स पण आहेत। पहा हे पहा फॉर्मल शर्ट्स आहेत चांगले। तर मी तर या बाजाराला गरिबांचा फॅशन स्ट्रीट म्हणतो। हे पहा या ठिकाणी पण खूप चांगले शर्ट्स आहेत। हे पहा फॉर्मल शर्ट्स आहे पहा। तर कपड्यांविषयी म्हणजे समजा आता या जीन्स आहेत काका, तर जीन्सचे रेट कसे असतात बरं?
बीडचे माल बघून असतो, काही 100 रुपयाला, काही 50ला, काही 60 रुपयाला, असं बघून कमीत कमी 50 रुपयापासून आहे. आणि टी शर्ट्स वगैरे, शर्ट्स, फॉर्मल शर्ट्स, फॉर्मल शर्ट 100 रुपये, 50 रुपये असं हिशोबाने विकले जातो. साईज बघून, कपडा बघून, कलर बघून अशा पद्धतीने हा माल विकले जातो, सेलिंग होतो. अच्छा. आणि कुठनं आणता बरं तुम्ही हे जे कपडे हे जे असतात? कपडे आहेत ना, हे जे आम्ही स्वतः गावात भांडी घेऊन विकतो, भांड्यावर आम्ही हे कपडे गोळा करतो. अच्छा. ते रिपेअर करून त्याची सुलाई धुलाई इस्त्री करून आम्ही ह्या बाजारात मांडत असतो. अच्छा. या बाजारामध्ये आपल्या परिचयाचे एक बाबा आहेत, आपण त्यांच्या पण दुकानाला भेट देऊया. आता मी आलो आहे पा या ठिकाणी, मागं बसलेले आहेत, तर त्यांचं पण या ठिकाणी बाजार असतो, म्हणजे दुकान असतं या बाजारामध्ये. आणि सगळ्यात जास्त आणि सगळ्यात चांगले कपडे, जीन्स, टी शर्ट्स, पॅन्ट्स त्यांच्या दुकानात असतात. तर आपण आता त्यांच्यासंग पण 2 शब्द बोलूयात आणि या बाजाराविषयी ते काय सांगतात ते पण जाणण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर चला सर, त्यांच्यासोबत बोलूयात आपण. जसं की आता मी दाखवलं, या बाबांच्या आपण दुकानामध्ये आलेलो आहेत. हे आपले परिचयाचे आहेत. ॲक्च्युली माझ्या वडिलांचे हे काय म्हणता येईल, मित्र म्हणता येईल का? तर माझ्या वडिलांचे हे खूप जुने मित्र आहेत, तर त्यांची पण या ठिकाणी म्हणजे दुकान असते. तर यांच्याकडे सगळ्यात जास्त व्हरायटी आणि क्वांटिटी पण असते आणि रेट पण या ठिकाणी यांचे खूप नॉमिनल असतात. तर हे मी आधी तुम्हाला त्यांचे दुकान दाखवतो. हे खूप सारे कपडे त्या ठिकाणी जसे की शोरूममध्ये लावलेले असतात ना, एक्झॅक्ट त्याच पद्धतीने एकदम टापटीपपणाने या ठिकाणी हे कपडे लावलेले आहेत. हे या ठिकाणी पूर्ण फॉर्मल शर्टचं सेक्शन आहे. हे संपूर्ण फॉर्मल शर्ट्स आहेत. या ठिकाणी फॉर्मल पॅन्ट्स आहेत आणि खाली जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी जीन्स, हे जीन्स आहेत सगळ्या. इथं पुन्हा फॉर्मल पॅन्ट्स, पूर्ण फॉर्मल पॅन्ट्स. आणि या ठिकाणी टी शर्ट्स पण आहेत बाबांच्या एक्झॅक्ट मागच्या दिशेला. हे मी तुम्हाला थोडंसं क्लोजअप जाऊन दाखवतो. हे या ठिकाणी खूप चांगले चांगले असे टी शर्ट्स आहेत. हे तर आता बघूयात, यांना विचारूयात आपण. बाबा, टी शर्ट्स खूप चांगले चांगले, एवढे चांगले चांगले हे जे कपडे आहेत तुम्ही कुठनं आणता बरं? हे फेरी करून आणतो आम्ही, भांड्यावर फेरी करतो. अच्छा, म्हणजे भांडे जे आपल्या घरी ते भांड्यावाले येतात त्यांना भांडे म्हणजे काय जुने कपडे देतात आणि भांडे देतात ना ते आपल्याला, तेच कपडे घेतात ना? बरं. आणि सगळ्यात जास्त मी बघतो या बाजारामध्ये तुमच्याच दुकानामध्ये जास्त कपडे आहेत, तर या कपड्यांचा रेट कसा असतो बरं? 150, 100 रुपये, 80 रुपये, जसं माल आहे तसं 70ला. आता समजा त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण जीन्स लावलेले आहेत, तर समजा आता एखादी जीन्स मला घ्यायची तर काय रेट असेल बरं त्या जीन्सचा? 100 रुपये. आणि 100 रुपये म्हटल्याच्या नंतर त्यात काही कमी जास्त होईल ना, 10, 20, 30, 40 रुपये कमी होईल ना, गिराक बघून तसं करावं. म्हणजे समजा 50 रुपये, मॅक्सिमम 50 रुपयापर्यंत आपण एखादी जीन्स या ठिकाणावर घेऊ शकतो ना? घेऊ शकतो. ठीक आहे. तर या काकांसोबत आता आपण बोललो, ते पण मी पुन्हा एकदा तुम्हाला त्यांची दुकान दाखवतो. या ठिकाणी साड्यांचा पण खूप मोठा बाजार भरतो. हे तर झालं जेंट्सचं. लेडीजसाठी जर काही पाहिजे असेल, गरीबातले गरीब लेडीज या ठिकाणी येऊन खूप चांगल्यातली चांगली साडी अगदी 50 ते 60-70 रुपयापर्यंत परचेस करू शकते. तर आता मी तुम्हाला या ठिकाणी भरणारा जो साड्यांचा बाजार आहे तिकडे जाऊयात आपण. चला. जसं की मित्रांनो आता तुम्हाला सांगितलं, या ठिकाणी हा साड्यांचा बाजार पण भरतो. एक्झॅक्ट हे मागच्या दिवशीला तुम्ही आता जे जीन्स वगैरे पाहिलं त्याच्याच शेजारीच हा साड्यांचा बाजार पण भरतो. तर या ठिकाणी या मावशी आहेत, या मावशींकडनं आपण या साड्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर चला बोलूयात आपण त्यांच्यासोबत. तर हे या ठिकाणी या मावशींचं पण दुकान आहे आणि त्यांच्याकडे पण साड्या वगैरे खूप सारे आणि शेजारी संपूर्ण असे साड्यावाले आहेत. मावशींकडनं आपण या बाजाराविषयी थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर नमस्कार मावशी, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी मी तुमचं स्वागत करतो. तर या ठिकाणी तुम्ही हे जे आज कपड्याचं म्हणजे दुकान लावलं, याच्यामध्ये तुमच्याकडे साड्या पण दिसतात आहेत मला आणि जीन्स वगैरे पण दिसतात आहे. तर काय सांगता येईल बरं तुम्हाला या बाजाराविषयी? बाजाराविषयी म्हणजे आम्ही जुने कपडे घेतो, भांडे देऊन आणतो. अच्छा. भांडे देऊन आणतो, मग ते भांडे कपडे आणायचे, धुवायचे, इस्त्री करायची आणि ते बाजारात गोरगरिबांना विकायचे. जसं की पुण्यामध्ये आपलं कपड्यांचं खूप मोठं मार्केट आहे, तसंच हे जुन्या कपड्यांचं आपल्या नगरमध्ये भरणारं खूप मोठं मार्केट आहे असं म्हणता येईल, बरोबर ना? तर कसे कस्टमर्स असतात बरं या ठिकाणी? फक्त गरीब येतात का श्रीमंत पण येतात? दोन्ही मिळून येतात. म्हणजे जास्त श्रीमंत कोणी येतच नाही. अच्छा. जास्त श्रीमंत नाही, म्हणजे गोरगरीबच हातावरचे पोट भरणार. आणि कसे रेट असतात बरं साड्यांचे? हे 10 रुपये, 20 रुपये. एवढे स्वस्त? एवढे स्वस्त. बापरे. म्हणजे बघा मित्रांनो, या ठिकाणी ऍक्च्युली 10 रुपयामध्ये, 20 रुपयामध्ये चांगल्यात चांगली साडी तुम्हाला भेटते असं या मावशी सांगतात. तर चला आता आपण थोडंसं पुढचं पण दृश्य बघूयात. मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण साड्यांचा बाजार दाखवतो. अजून 2-3 मावशांसंग जमलं तर आपण बोलूयात. चला. हा, एवढे ना तुम्ही मला कंप्लेंट आलेली आहे आणि माझ्याकडे ना कंप्लेंट आलेली आहे, तुम्ही साड्याला महाग विकता म्हणून तुम्हाला आता व्हिडिओ काढून
हा व्हिडिओ काढून पोलिसांना देतो आता तुमचा. हे पहा, या पण मावशींचं जुन्या कपड्यांचं दुकान आहे. यांच्याकडे मला वाटतं बहुतेक लहान लहान लेकरांचे कपडे दिसतात आहेत. हे काय लहान लहान लेकरांचे कपडे आहेत, म्हणजे गोरगरिबांचे जे लहान लेकरं असतात त्यांच्यासाठी स्पेशल मावशींचं दुकान या बाजारामध्ये. हे पहा लहान लहान लेकरांचे पॅन्टी वगैरे, शर्ट्स आणि स्वेटर्स वगैरे पण आहेत. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. हे पहा संपूर्ण असा हा बाजार भरतो मित्रांनो या ठिकाणी. कोंबड्याच्या आतड्यापासून तर वायरीपासून तर लोखंडापासून तर सायकल्यापासून सगळा नवा जुना मंगळवारचा बाजार आहे. सगळ्या भेटता इथं. पलंग काय, पंखे, टीव्या, मोबाईल सगळा बाराबा भेटतं. फक्त आमच्या चिंदालाच गिराक कोणी नसतं इथं. तर तुम्ही ना मावशी आता सांगा कस्टमर्सला की बाबा आपला गरीबाचा बाजार आहे, खूप म्हणजे चांगले चांगले कपडे या ठिकाणी भेटतात. तर गोरगरीब सोडले तर मोठे लोक पण या ठिकाणी येऊन चांगले आता मी बघतोय तुमच्याकडे जीन्स पण खूप चांगले आहेत. मोठे लोक पण या ठिकाणी येऊन जीन्स घेऊ शकतात. बारीक असे गरीब राहिले ते बी घेतात, शेतकरी घेतात, वापरासाठी घेतातच लोक. आम्ही बी फेरी करताव, भांडे इकताव, दुनियाचं कष्ट करताव, गल्ल्या गल्ल्या इंडून तवाय मंगळवारचा बाजार करताव. क्या बात आहे, क्या बात आहे. तर मावशी जरा कॉमेडीज दिसतात आहेत, पण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या हसण्यावरही घेतात आहेत, पण त्यांनी एकदम सत्य परिस्थिती सांगितलेली आहे. दारोदारी फिरून ते या ठिकाणी अशा पद्धतीचे कपडे गोळा करत असतात आणि मग त्यांना धुवून धावून इस्त्री करून या ठिकाणी विकण्यासाठी ते आणत असतात. आम्हाला काही नाही भेटत त्याच्यामध्ये. काय तर 50-60 रुपये भेटलं का 20ला 10ला 5ला कपडे विकतात. साडी 20च्या वर जात नाही. आणि शर्ट्स वगैरे तुमच्याकडे दिसतात, जीन्स वगैरे पण चांगले दिसतात. मग ते काय केवढ्याला असते बरे जीन्स? 20-30 रुपये शिवे लय झाले ते जीन्स झाले. 20-30 रुपयाला? 20-30 रुपये काय बात. लय झाले ते. आणि हे समजा असे शर्ट्स वगैरे घेतले तर 10 रुपये असे घेतात गिराक. बघा 10 आणि 20 रुपयामध्ये मित्रांनो चांगले टी शर्ट्स आहेत. इथं बहुतेक मला आहे ना नाईट पॅन्ट वगैरे असं काहीतरी दिसतंय. हे काय? अच्छा, लहान लहान मुलांचे कपडे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर या ठिकाणी जर तुम्ही आलात ना मित्रांनो तर खूप स्वस्तामध्ये तुम्हाला चांगले कपडे भेटू शकतात. तर या मावशींचं पण दुकान आहे. तर चला मी तर आता थोडंसं शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण बाजार. संपूर्ण पद्धतीचा असा हा बाजार भरतो मित्रांनो या ठिकाणी. हे पहा थोडं वाईल्ड अँगलमध्ये स्विच केले आता, म्हणजे तुम्हाला संपूर्ण बघता येईल. हे युट्यूबवरती व्हिडिओ येणार मावशी आपला. काय करता व्हिडिओ काढून घेऊन गेले. लोक येतात ना, मग वाढतात ना, मग लोक येऊन बघतात. काय म्हणले? हा या बाजाराविषयी माहिती गोळा करतोय. हा जुन्या कपड्यांचा बाजार. मांडा तुम्ही तुमची व्हिडिओ काढून फायदा काय तुमचा? आता या बाजारात फिरत होतो, मावशींनी खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे. तर मावशींची एक समस्या आहे, आपण आपल्या चॅनलला बसतात आमच्या समोर गडी माणसं मुताला जाते, त्याची तरी कंप्लेंट नोंदा, तेवढं तरी तुमचं नाव निघल. मावशी आता मरणाच्या वाशीमध्ये उपातापासाच्या बाया बसतात म्हणायचं. बरोबर आहे. या ठिकाणी हे तुमचा बोला मॅडम, तुम्ही बोला. तुम्ही तुमची जी कंप्लेंट आहे ना ती तुम्ही बोला. ही कंप्लेंट आपण आपल्या अहमदनगर महानगरपालिकेपर्यंत कोण नाही मांडत, नक्कीच पोहोचवू. बोला तुम्ही बोला. काय कंप्लेंट आहे तुमची सांगा व्यवस्थित. मेंबर सुद्धा येऊन वास घेऊन जातो. बोला. एक दिवसासाठी ते शौचालय बंद ठेवा ना. अशीमुळे काय गिऱ्हाईक येत नाही, काय नाही, उन्हातानाच बसावं लागत इथं. एवढं हा संपूर्ण कपड्यांचा बाजार होता मित्रांनो. आणि इथून सुरुवात होतो जुन्या बाजाराचा, भंगार वस्तूंचा. तर हे पहा लगेचच इकडनं जुन्या वस्तूंचा बाजार चालू होतो. या ठिकाणी असे खूप सारे जुने वस्तू असतात. हे पहा टेबल पुले पाहिजे इकडे.
क्या बोल रहे हैं और बनाओ बार बार। इधर सब 50-50 कर दिया अभी पुन्हा भाव में लायला चालू केलंय बोला। हो 50 रुपये 150 लगा लो प्लीज वाला प्लीज इम्पॉर्टंट भेटेल इथे मंगळ बाजारामध्येच या इकडे लवकर अख्खा शोरूम मोकळा आहे। या ठिकाणी भरणाऱ्या जुन्या मोबाईल विषयी पण थोडंसं दाखवतो मी। मोबाईल येतो कायला हा सॅमसंगचा कोणता फोन आहे? सैमसंग का A30s बट नीचे बट ठीक है A30s है हा और ये ओप्पो वीवो आणि अरे बापरे इथं तर डायरेक्ट ॲपल आहे। हे बा चालू आहे की भाई? चालू क्या बात कर रहा है? हे बा चालू आहे का रे? दिसतंय का? हे बा मित्रांनो इथं ॲपलचा एक फोन पण दिसतोय आणि ॲक्च्युली चालू आहे तो। कितने का ही है? 9,000 और लेने का रहेंगे आपने जो यहाँ वीडियो जो देख रहे हैं उनमें से कोई आया समझो तो कितने फाइनल कितने में आएंगे? ये आएगा 5,000 में। और मेरे वास्ते मनी लिया तो चालू आहे मित्रांनो ॲक्सेस आहे पा मनी लिया तो का तक आएगा? अरे बोल मैं 2,000 दूंगा, देंगे क्या? इतने कम में नहीं आएगा। बोल तो फाइनल 5 में आएगा। केवढ्याच आहे मावशी स्पीकर? 700 करावर चालू। Welcome to NC Music World. Bluetooth mode. बॉक्स किती फायनल कितीपर्यंत भेटतोय हो? दाखवा बरं, वाजवा बरं जरा। मित्रांनो ह्या ठिकाणी असे म्हणजे गॅजेट्स पण मिळतात। हे पा आपला नाही का तो कोरायके माईक, त्यानंतर हे ट्रिमर वगैरे, हे पहा हे आपले घड्याळ वगैरे खूप साऱ्या वस्तू या बाजारामध्ये। तर तुम्ही आलात ना तर तुम्हाला खूप साऱ्या वस्तू भेटतील। हे पहा एअरपॉड्स आपले खूप साऱ्या वस्तू भेटतात। तर आता आपण याचा आवाज ऐकूयात, भाऊ पेअर करतोय। हा ब्लूटूथ स्पीकर बघा मित्रांनो किती छोटासा आहे। या छोट्या स्पीकरची किती प्राइस आहे मावशी? करा फुल आवाज। चालू करा त्याला लाईट वगैरे नाही कुठं? या मंगळवारामध्ये जशी पुण्यामध्ये नानापेठ आहे, त्या नानापेठेमध्ये गाडीचे स्पेअर पार्ट्स वगैरे आणि लाईट्स वगैरे स्पीकर्स वगैरे मिळतात। तसंच या मंगळवारामध्ये पण एक छोटीशी नानापेठ सारखं, म्हणजे नानापेठ नाही ॲक्च्युली, ती आपल्या राजू शेठ म्हणजे मित्र आहेत माझे, त्यांची दुकान येतात। कारचे सब उपवर्स वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी, स्पेअर पार्ट, गाडीचे स्पेअर पार्ट वगैरे खूप अशा वस्तू मिळत जातात। मी तुम्हाला त्यांचे पण दुकान दाखवतात। इथं समोर आपले मित्र बसलेले आहेत, राजू शेठ
आणि त्यांची ही दुकान आहे. या दुकानामध्ये खूप साऱ्या अशा वस्तू मिळत असतात, गाड्यांचे स्पेअर पार्ट वगैरे आणि लाईट्स वगैरे. तुम्ही मला जवळ जाऊन दाखवतो. ही राजू शेठची दुकान आहे आणि त्यांच्याकडं गाड्यांचे स्पेअर पार्ट वगैरे, पाने वगैरे, हार्डवेअर सामान, लाईट्स वगैरे, साऊंड स्पीकर, अशी दुकान आहे. नवीन कोरे ग्राइंडर्स वगैरे, हे बिल टूल्स, लाईट्स वगैरे, हे बघ खूप साऱ्या गोष्टी आहेत. खूप सारे मित्र विचारत होते की त्यांना कारचा सब उपर पाहिजे, तर या बाजारात भेटतो का? तर हे पहा तुमच्या समोर लाईव्ह आहे. या ठिकाणी कारचे सब उपर्स वगैरे पण मिळतात, तर समोरच आहे पहा. आणि राजू भाऊला आपण विचारू ती सब ऊपर केवढेला है. सेठ बहुत सारे लोग पूछते आप लोगों की यहाँ पे गाड़िया के स्पीकर मिलती है सब ऊपर वगैरह, तो आपके पास मिगू दी का तो कितने का है वो ऊपर? वो 2500 रुपये. 2500 रुपये. समझो आपला ये वीडियो कोई देख के आया तो उसको काटता रहेंगे हो 2000. तर राजू शेठने सांगितलंय जर आपला व्हिडिओ बघून जर कोणी आलं राजू शेठकडे या, आपल्या चॅनलचं नाव सांगा, तर तो जो सब उपर आहे तो तुम्हाला 2500 रुपये सांगायला आहे, पण 2000 पर्यंत राजू शेठ देऊन टाकतील. तर ही संपूर्ण राजू शेठची दुकान आहे पहा. हार्डवेअरचे टूल्स वगैरे खूप सारे आहेत आणि हॉर्न वगैरे पण आहेत. तर आपण एखादा हॉर्न भाऊला वाजवायला लावूयात. तर हे पहा खूप लोकांना म्हणजे डाऊट असतात की या ठिकाणी हे जे हॉर्न वगैरे ठेवलेत हे चालू आहेत का बंद आहेत. तर लाईव्ह आपण लगेच चेक पण करूयात चालू आहेत का नाही. हे पहा आपला मित्र आपल्याला दाखवतोय वाजून. ऐका शॉक बैठेंगा भाई मी राजू शेठ आपल्याला दाखवतात. लाईट्स पण बघूयात आपण. सगळे चालू हॉर्न असतात मित्रांनो. जर हॉर्न वगैरे घ्यायचं असेल ना तर या ठिकाणी एकदम स्वस्त भेटतात. ते या ठिकाणी लाईट्स पण आहेत अशा. आपण थोडंसं साईडने दाखवण्याचा प्रयत्न करूयात. एक 2 व्हीलरच्या लाईटी आहेत, 4 व्हीलरला पण लावू शकता आणि मोठ्या मोठ्या पण आहेत या ठिकाणी. ते 2 कलर मध्ये 550 रुपये येईल आता. हाँ इधर लगा उला, इधर काला, इधर ये गरम क्यों हो गए इतना? ये काय चालू आहे पहा. हे पहा मित्रांनो अल्ले फ्लॅशर पण आहे. ओहो ओहो क्या बात है. तो कितने की जोड़ी राजूडी है? 550 रुपये की. म्हणजे ही जी छोटीशी लाईट आहे ती 550 रुपये जोडी आहे आणि ड्युअल आहेत. गाडीचे फॉग लॅम्प आहेत बघा त्या ठिकाणी दिसतात त्याच्या. हे काय आहे नवा आयटम भाई, आपल्याला नवीन आयटम पण दाखवते. 4 व्हीलरचे लाईट्स पण आहे त्या ठिकाणी. म्हणजे कशी लाईट आहे? 1200 रुपये की. अरे बाप क्या लाईट आहे रे उसकी खतरनाक. डोळ्याला त्रास होते माझ्या. हे किती रुपये होणे? 1200 रुपये जोडी. म्हणजे 1000 रुपये येईल म्हणतात ते. 4 व्हीलरला जर कोणाला लावायचं असेल ना तर ते 1000 रुपयेपर्यंत पण आहे. या ठिकाणी अजून एक छोटंसं कपड्याचं एक गाडी भेटते ज्या ठिकाणी शर्ट्स वगैरे मिळतात. तर हे पहा हे संपूर्ण आहे आणि या सरांचं ते दुकान आहे. लेने वाले की मजा, लेने वाले की मजा, बेचने वाले को सजा. सब 30 में अच्छा दिन. लेने वाला रेल में, पब्लिक रेल में, मालक रेल में. या ठिकाणी लहान मुलांच्या सायकली पण खूप छान छान येतात मित्रांनो या बाजारामध्ये. तर मी तुम्हाला ते पण दाखवतो. जाऊयात आपण तिकडे चला. त्या पहा संपूर्ण अशा पद्धतीचा हा बाजार. आणि हे पहा मी जे बोललो ना छोट्या छोट्या सायकली लहान मुलांसाठी पण खूप छान छान असतात या ठिकाणी. त्या पहा या सायकली आहेत या विक्रीसाठी आणि या भाऊचं ते दुकान आहे. तर कितीला आहे मित्रांनो सायकल? केवढीची आहे ती गुलाबी? सगळ्या सायकली 1000च्या. मला काहीतरी वेगळंच वाटतंय मित्रांनो. एक सायकल 1000ची आहे का सगळ्या सायकल 1000च्या? सगळ्या सायकल 1000ला. अरे बापरे. म्हणजे या तिन्ही सायकली भाऊ 1000 रुपयात देणार असं म्हणतोय. तर बघा जर कोणाला सायकल घ्यायची असेल त्यांच्या लहान मुलासाठी तर या भाऊकडे या आणि आपल्या चॅनलचं नाव सांगा. भाऊ आपलं चॅनल चांगलं ओळखतात त्यामुळे आपल्या चॅनलचं नाव जर सांगितलं तर ते व्यवस्थित रेटमध्ये तुम्हाला या सायकली देतील. तर हा संपूर्ण असा हा बाजार आहे मित्रांनो नगरचा. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. हे पहा बाजारामध्ये नुकतंच आपल्या एका मित्रांनी म्हणजे राजू आजबे नावाचा मित्र आहे माझा, तर त्यांनी वडापाव सेंटर ओपन केलं आहे. तर आपण त्याच्या दुकानाला पण भेट देऊयात. हे पाच समोरच राजू भाऊ उभा आहे. हो कुठं नाही येऊ शेठ? पलीकडनं येऊ का अलीकडनं येऊ?
जसं की मी सांगितलं ना मित्रांनो, राजू भाऊनी या ठिकाणी याच जुन्या बाजारामध्ये छोटंसं आपलं वडापावचा स्टॉल चालू केला आहे. तर त्याच्या दुकानाला पण आपण एक सदिच्छा भेट दिली आहे. ते पहा, हे राजू भाऊ आहेत, सगळे मित्र आहेत आपले. रमेश शेट्टी तो उभे आहेत पहा. तर हे असं वडापाव भजीचं दुकान चालू केलं आहे. दाजी ओ दाजी, काय केली भाजी, काय केली, काय ती वडापावची गाडी, वडापावची गाडी. तर या नगरच्या मंगळवार बाजारात जर तुम्ही आलात ना मित्रांनो, तर आपल्या राजू भाऊच्या दुकानावरती येऊन वडापाव खाऊन बघा. टेस्ट एक नंबर आहे. तर आलात तर नक्की राजू भाऊच्या या दुकानाला भेट द्या मित्रांनो. तर हा होता मित्रांनो अहमदनगरमध्ये भरणारा जुन्या मंगळवार चोर बाजार. ॲक्च्युली चोर बाजार नाही, हा जुन्या वस्तूंचा बाजार आहे. तोच मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवला. मागे एकदा मी व्हिडिओ बनवला होता चोर बाजाराचा, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या कमेंट येत होत्या की सर परत एकदा चोर बाजारचा व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे मी आज पुन्हा एकदा या चोर बाजारचा व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो. तर चला मित्रांनो, आता जाऊयात घरी, आणि घरी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला परत भेटतो. सेल नाही का?